नमस्कार, मी संजीव साठे पाटील. आपलं स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण पाहता यूट्यूब चॅनल आवाज कोणाचा. आज आपण महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी व अन्न प्रक्रिया संचालनालय पुणे यांच्यातर्फे विविध योजनेअंतर्गत कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगास चालना देण्यासाठी उपलब्ध अनुदानाची माहिती या ठिकाणी घेणार आहोत. राज्यात फळे व भाजीपाला तसेच इतर पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली, परंतु यावर प्रक्रिया होण्याचे प्रमाण केवळ 5% आसपास आहे. काढणी कालावधीमध्ये मिळणारा कमी बाजारभाव, मागणी अभावी वाया जाणारा शेतमाल यावर उपाययोजना करण्यासाठी व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मूल्यवर्धन अनिवार्य आहे. तसेच बदलत्या खाण्याच्या सवयी, उत्पन्न वाढल्यामुळे दर्जेदार शेतमालासह मागणी आणि शहरीकरणामुळे प्रक्रियायुक्त पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी व निर्यातीस देखील वाव असल्यामुळे सन 2017 मध्ये राज्याचे अन्न प्रक्रिया धोरण जाहीर करण्यात आले. या धोरणाअंतर्गत राज्यात प्रक्रिया उद्योगास प्रोत्साहन देण्याकरिता 2 स्वतंत्र संचालनालयाची स्थापना करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यापैकी अन्न प्रक्रिया उद्योगाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी उद्योग आयुक्तांचे कार्यालयात संचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अधीन एक संचालनालय स्थापित करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच अन्न प्रक्रिया उद्योगांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध अनुदानाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या योजनांची वैयक्तिक प्रकरणे हाताळणे तसेच उद्योगांना नवीन बाजारपेठ व तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे याकरिता कृषी आयुक्तालयामध्ये कृषी व अन्न प्रक्रिया संचालनालय स्थापित करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार दिनांक 6 ऑगस्ट 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात कृषी आयुक्तालय पुणे येथे कृषी व अन्न प्रक्रिया संचालनालय स्थापन करून त्याचे बळकटीकरण करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या संचालनालयाची उद्दिष्टे याप्रमाणे आहेत. केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगांशी निगडित विविध योजना राबविणे, कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगांना नवीन बाजारपेठ व तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याकरिता शासनास योग्य तो धोरणात्मक निर्णय घेण्याकरिता शिफारस करणे, कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी एक खिडकी व्यवस्था सुरू करणे, विकेल ते पिकेल या अभियानाबरोबर सर्व कृषी व अन्न प्रक्रिया योजनांची सांगड घालणे, कृषी व अन्न प्रक्रिया उत्पादनासाठी राज्यस्तरावर महाब्रँड विकसित करणे, कृषी व अन्न प्रक्रिया संचालनालयाअंतर्गत विविध योजनेअंतर्गत उपलब्ध अर्थसहाय्याचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने टास्क फोर्सची निर्मिती करून कृषी प्रक्रियाबाबतची पुढील दिशा धोरण ठरविणे. त्याचबरोबर खरेदीदार विक्रेते संमेलन आयोजित करून ग्रामीण भागातील उत्पादक व शहरी ग्राहक यांना जोडणारा दुवा म्हणून काम करणे, विविध प्रदर्शने, मेळावे इत्यादीमध्ये शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, प्रक्रिया उद्योग यांना सहभागी करून थेट विक्रीस चालना देणे. कृषी व अन्न प्रक्रिया संचालनालयामध्ये समावेशित असणाऱ्या विविध संस्था याप्रमाणे आहेत. जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान नवी मुंबई, महाराष्ट्र राज्य शहरी जीवनोन्नती अभियान नवी मुंबई, खादी व ग्रामोद्योग आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा अग्रणी बँक, कृषी विज्ञान केंद्र पणन महामंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, CFTRI म्हैसूर, फूड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट्स तंजावर तामिळनाडू, मत्स्य व्यवसाय विभाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे यांचा समावेश होतो. यानंतर बघूयात विविध योजनेअंतर्गत कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगास चालना देण्यासाठी उपलब्ध अनुदानाची माहिती कशा पद्धतीची आहे ती. यामध्ये योजना, त्या अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या बाबी आणि अनुदानाचा तपशील आपण या ठिकाणी बघणार आहोत. सर्वप्रथम जागतिक बँक अर्थ सहाय्यित प्रकल्प कोणकोणते आहेत ते बघूयात. यामध्ये सर्वप्रथम माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अर्थात स्मार्ट यामध्ये समाविष्ट असणाऱ्या बाबी, उत्पादक भागीदारी उपप्रकल्प, बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प, धान्य गोदाम आधारित उपप्रकल्प, नाविन्यपूर्ण पूरक उपप्रकल्प या सर्व बाबीसाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या 60% अनुदान हे मिळू शकते. नंतरची योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा, शेतकरी उत्पादक गट, संघ, कंपनी यांना शेतमालाचे संकलन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, गोदाम, छोटे वेअरहाऊस, फळ पिकवणी केंद्र, शीतवाहन, वातानुकूलित कृषी माल केंद्र, कृषी माल प्रक्रिया केंद्र इत्यादी यासाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या 60% अनुदान आणि कमाल मर्यादा रक्कम ₹60 लाख. यानंतरच्या योजना केंद्र व राज्य पुरस्कृत योजना. यामध्ये पहिली योजना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग.
यानंतर केंद्र व राज्य पुरस्कृत योजना, यामध्ये पहिली योजना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना म्हणजेच PMFME. यामध्ये समाविष्ट बाबी वैयक्तिक लाभार्थी, भांडवली गुंतवणूक आणि अनुदानाचा तपशील जर बघितला तर पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% कमाल 10 लाख रुपये. त्यानंतरची बाब शेतकरी उत्पादक गट, कंपनी, संस्था, स्वयंसहायता गट, उत्पादक सहकारी यांना भांडवली गुंतवणूक व सामायिक पायाभूत सुविधा यासाठी अनुदान पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% कमाल मर्यादा केंद्र शासनाकडून विहित करण्यात येईल. इन्क्युबेशन सेंटर यासाठी शासकीय संस्था 100%, खाजगी संस्था 50% आणि अजा संस्था यांच्यासाठी 60%. स्वयंसहायता गटातील सदस्यांना बीज भांडवल 40,000 रुपये प्रति सदस्य. मार्केटिंग व ब्रँडिंगसाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या 50% कमाल मर्यादा केंद्र शासनाकडून विहित करण्यात येईल. प्रशिक्षण 100% अनुदान या घटकाअंतर्गत उपलब्ध आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान म्हणजेच MIDH प्राथमिक प्रक्रिया केंद्र यासाठी सर्वसाधारण क्षेत्र पात्र प्रकल्प खर्चाच्या 40% कमाल रुपये 10 लाख. त्यानंतरची बाब एकात्मिक पॅक हाऊस, कन्व्हेयर बेल्ट, संकलन व प्रतवारी केंद्र, वॉशिंग व ड्रायिंग यार्ड व भारोत्तोलन इत्यादी सुविधांसह सर्वसाधारण क्षेत्र पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% कमाल रुपये 17.5 लाख रुपये. यानंतरची बाब शीतखोली, सर्वसाधारण क्षेत्र पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% कमाल रुपये 5.25 लाख. यानंतरची बाब शीतगृह, नवीन शीतगृह एकसारख्या तापमानात राहणाऱ्या उत्पादनासाठी प्रति चेंबर 250 मेट्रिक टन, सर्वसाधारण क्षेत्र पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% कमाल रुपये 140 लाख. पॅक हाऊस प्रकल्प खर्च 4 लाख रुपये, पात्र प्रकल्प खर्चाच्या 50% अनुदान म्हणजेच 2 लाख रुपये. शीतगृह, नवीन शीतगृह एकापेक्षा अधिक उत्पादने व तापमानासाठी प्रति चेंबर 250 मेट्रिक टन, सर्वसाधारण क्षेत्र पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% आणि कमाल रुपये 175 लाख रुपये अनुदान. शीतगृह नियंत्रित वातावरणासाठी नवीन तंत्रज्ञान राबविणे, सर्वसाधारण क्षेत्र पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% कमाल रुपये 175 लाख रुपये अनुदान. त्यानंतरची बाब नवीन तंत्रज्ञान राबविणे व एकात्मिक शीतसाखळी व आधुनिकीकरण यासाठी सर्वसाधारण क्षेत्र पात्र प्रकल्प खर्चाच्या 35%, डोंगराळ व अधिसूचित क्षेत्र पात्र प्रकल्प खर्चाच्या 50% अनुदान. शीतवाहन, सर्वसाधारण क्षेत्र पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% कमाल रुपये 9.10 लाख रुपये. रायपनिंग चेंबर, सर्वसाधारण क्षेत्र पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% आणि कमाल रुपये 9.10 लाख रुपये अनुदान. यानंतरची योजना महाराष्ट्र राज्य छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ SFAC समाविष्ट असणाऱ्या बाबी बिनव्याजी भांडवल, वैयक्तिक लाभार्थ्यास गुंतवणुकीच्या 26%, शेतकरी गट, कंपनी, संस्था यांना स्वगुंतवणुकीच्या 40%, बिनव्याजी भांडवल, कमाल मर्यादा 50 लाख रुपये. त्यानंतरची बाब समभाग निधी योजना, शेतकरी उत्पादक कंपनीच्या एका सभासदास कमाल रुपये 1000 याप्रमाणे समभाग निधी कमाल मर्यादा 15 लाख रुपये. नंतरची बाब पतहमी निधी योजना, शेतकरी उत्पादक कंपन्यांना रक्कम रुपये 1 कोटीच्या प्रकल्पांना 85% कमाल म्हणजेच 85 लाख रुपये पतहमी ही मिळू शकते. यानंतरची योजना कृषी पायाभूत सुविधा योजना, प्राथमिक प्रक्रिया प्रकल्पांना अनुदान देय, उदाहरणार्थ मार्केटिंग प्लॅटफॉर्म, गोदाम, पॅक हाऊस, मुरघास संकलन केंद्र, वर्गवारी, प्रतवारी गृह, शीतगृह पुरवठा सुविधा, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, रायपनिंग चेंबर, सामूहिक शेती व इत्यादी प्रकल्पांना बँक कर्जाच्या व्याजावर सवलत व पतहमी ही मिळू शकते आणि रक्कम रुपये 2 कोटीच्या मर्यादेपर्यंतच्या सर्व कर्जावर पतहमी व वार्षिक 3% व्याज सूट कमाल 7 वर्षापर्यंत ही उपलब्ध आहे. यानंतरची योजना परंपरागत कृषी विकास योजना म्हणजेच PKVY योजना 20 हेक्टर क्षेत्राचा 20 ते 25 शेतकऱ्यांचा लाभार्थी गट तयार करून राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत प्रथम वर्षी निवड केलेल्या गटाला सलग 3 वर्षापर्यंत लाभ हा द्यावायचा आहे. यासाठी घटक जर आपण बघितल्या, बाबी जर आपण बघितल्या तर गोडाऊन व छोटे शीतगृह म्हणजेच 10 लाखापर्यंत 75% अनुदान रुपये 7.5 लाख रुपये प्रति FPO. त्यानंतर एकत्रीकरण व प्रतवारी केंद्र 15 लाखापर्यंत अनुदान 75% अनुदान म्हणजेच 11.25 लाख प्रति FPO. वाहतुकीसाठी वाहन 2 मेट्रिक टन क्षमता 10 लाखापर्यंत
म्हणजेच 75% अनुदान 7.5 लाख रुपये प्रति FPO. यानंतरच्या योजना आपण बघूयात. राज्य पुरस्कृत योजना. यामध्ये मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना, फळे, भाजीपाला, अन्नधान्य, कडधान्य, तेलबिया उत्पादन इत्यादी शेतमालावर आधारित अन्न प्रक्रिया प्रकल्प या बाबीसाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या 30% अनुदान म्हणजेच कमाल मर्यादा 50 लाख. यानंतरची बाब कृषी प्रक्रिया प्रकल्पासह शीतसाखळी, पात्र प्रकल्प खर्चाच्या 30% अनुदान, कमाल मर्यादा 50 लाख रुपये. मनुष्यबळ निर्मिती व विकास खर्चाच्या 50% अनुदान. यानंतरची योजना डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन योजनेचे स्वरूप. यामध्ये योजना 20 हेक्टर क्षेत्राचा 20 ते 25 शेतकऱ्यांचा लाभार्थी गट तयार करून राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत प्रथम वर्षी निवड केलेल्या गटाला सलग 3 वर्षापर्यंत लाभ हा द्यावायचा आहे. योजना केंद्र पुरस्कृत परंपरागत कृषी विकास योजनेशी संलग्न करून अभिसरणाद्वारे राबविण्यात येत आहे. यानंतरची योजना गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना. यामध्ये समाविष्ट असणारी बाब गोडाऊन शीतगृह प्रक्रिया युनिट. यामध्ये पात्र प्रकल्प मूल्याच्या 60% जास्तीत जास्त 100 लाख रुपये अनुदान हे मिळू शकते. यानंतरची योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम CMEGP. यामध्ये समाविष्ट बाब कृषी प्रक्रिया उद्योग. सर्वसाधारण गटातील शहरी भागासाठी प्रकल्प खर्चाच्या 15%, ग्रामीण भागासाठी प्रकल्प खर्चाच्या 25% अनुदान हे मिळू शकते. यानंतर एशियन डेव्हलपमेंट बँक पुरस्कृत योजना. त्यामध्ये पहिली योजना महाराष्ट्र ग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट प्रकल्प. समाविष्ट बाब फळ पिके फुल पिकांसाठी काढणी पश्चात व्यवस्थापन व मूल्यसाखळी विकास प्रकल्प. यामध्ये प्रकल्प खर्चाच्या 60% अनुदान हे मिळू शकते. यानंतर केंद्र पुरस्कृत योजना ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी. यामध्ये समाविष्ट असणाऱ्या बाबी निर्यातीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे. खर्चाच्या 40%, कमाल 100 लाख रुपये. गुणवत्ता व विविध प्रमाणके यासाठी खर्चाच्या 40%, कमाल 4 लाख रुपये. त्यानंतरची योजना प्रधानमंत्री किसान संपदा योजना PMKSY. यामध्ये समाविष्ट बाब मेगा फूड पार्क. साधारण क्षेत्रासाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या 50%. त्यानंतरची बाब शीतगृह कोल्ड चैन साठवणूक पायाभूत सुविधा. पात्र प्रकल्प खर्चाच्या साधारण क्षेत्र 35% अनुदान हे मिळू शकते. त्यानंतरची या PMKSY अंतर्गत असलेला घटक अन्न प्रक्रिया साठवणूक यासाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या साधारण क्षेत्र 35% अनुदान. त्यानंतर कृषी प्रक्रिया समूह योजना. पात्र प्रकल्प खर्चाच्या साधारण क्षेत्र 35% अनुदान. आणि बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेज या बाबीसाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या साधारण क्षेत्र 35% अनुदान हे मिळू शकते. यानंतर आपण बघूयात शेवटची योजना प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम PMEGP. समाविष्ट बाब जर बघितली तर कृषी प्रक्रिया उद्योग. सर्वसाधारण गटातील शहरी भागासाठी प्रकल्प खर्चाच्या 15% आणि ग्रामीण भागासाठी प्रकल्प खर्चाच्या 25% अनुदान हे मिळू शकते. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या योजना आपण या ठिकाणी थोडक्यात बघितल्या. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण या योजनांच्या समोर जे संकेतस्थळ आपण या ठिकाणी दर्शवलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन सविस्तर या योजनेच्या संदर्भामध्ये आपण जी योजना आपल्यासाठी पात्र आहे त्या योजनेसाठी किंवा ज्या योजनेमध्ये आपण बसू शकतो किंवा आपण ती योजना करू शकतो अशा योजनेच्या संदर्भात किंवा योजनेच्या समोर जे संकेतस्थळ दिलेलं आहे त्या संकेतस्थळावरती जाऊन आपण सविस्तर अशी माहिती आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी संपर्क कार्यालय याप्रमाणे आहेत. विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी या कार्यालयामध्ये जाऊन देखील आपण या योजनांच्या संदर्भामध्ये सविस्तर अशी माहिती आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर बीज भांडवलाकरिता संपर्क आपण या कार्यालयामध्ये करू शकतो. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा शहरी विकास यंत्रणा, महानगरपालिका, नगर परिषदा, कृषी व पणन मंडळ कार्यालये या ठिकाणी जाऊन आपण या सर्व योजनांच्या संदर्भामध्ये सविस्तर अशी माहिती घेऊन आपण एक प्रगतीचं पाऊल आपण या माध्यमातून टाकू शकतो अशी
मला निश्चितच खात्री वाटते. आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.